केलं ना, स्टार्ट केलं. नमस्कार, मी नीता देव, बार्शी टुडे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आलेलो आहेत अत्यंत स्तुत्य उपक्रम करणारे असे वृक्ष संवर्धन समितीचे सर्वच पदाधिकारी सदस्य यांच्याशी चर्चा करण्यासाठी. कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण बघितलेले की झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम राबवली जात होती. ती झाडे कशी लावली जातात, ती वाढवली कशी जातात, त्याचं संगोपन काय, त्याचे फायदे काय. डिप्रेशनमध्ये असं म्हणतो आपण की झाडांकडे किंवा निसर्गाकडे पाहिलं की आपलं डिप्रेशन कमी येतं. तर असं काही उपक्रम यांच्या हातून झालेले आहेत का ते बघूया. त्यांना यांचं स्लोगन खूप छान आहे की हरित पाठ. आपण हरिपाठ घेतो तसा हरित पाठ. देवाची या द्वारी घराची या अंगणी, रस्त्याच्या दुतर्फी झाडे लावी चार, तेणे प्रदूषण मुक्ती साधी येल्या, हरितमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असं हे हरित क्रांती घडवणारं वृक्ष संवर्धन समिती, त्यांच्या सर्वच पदाधिकारी आपल्यासोबत रवी क्लासेसचे डोईफोडे सर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. काय सांगाल सर, हा छान उपक्रम आहे. खरं तर म्हणजे झाडे लावा झाडे जगवा नुसतं म्हटलं जातं, तर साधारण तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि काय म्हणजे ही संकल्पना कशी काय सुचली? तर एकंदरीत निसर्गाने सोडलेला जो बॅलन्स आहे किंवा सध्या पृथ्वीवरती जी संकट येतात, मग त्याचाच एक भाग बार्शी तालुक्यामध्ये प्रचंड उष्णता वाढलेली आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. म्हणून वृक्ष संवर्धन समितीने ठरवलं की बाबा आपण ह्या शहरामधली उष्णता कशी कमी करता येईल. म्हणून ही सर्व टीम काळीसराच्या माध्यमातून एकत्र आली आणि दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये वृक्ष लागवड करणे आणि त्याची निगा राखणे. वृक्ष लागवड कोणीही करतं, पण त्याची निगा राखली जात नाही. तर ही टीम पूर्णतः वृक्षाची निगा राखते. आणि आज बार्शी शहराचं तुम्ही तापमान पाहिलं इतर शहरांपेक्षा, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पावसाबद्दल तुम्ही बोलाल, जर सर्वे केला तर बार्शी शहरामध्ये हा तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाण तर सध्या बार्शी आहे. तर अशा पद्धतीनं ही टीम काम करते आणि शहराचं तापमान कमी करण्यासाठी प्रामुख्याने हे काम आहे. वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे सर आहेत. काय सर, म्हणजे ही संकल्पना कशी सुचली नेमकं, आणि ही सगळी हिरवळ तुमच्यामुळे पाहायला मिळते किंवा अनेक जणांचं मनोरुग्ण जे होते त्यांचं डिप्रेशन कमी होते, तर असे काही फायदे झालेत का, आणि सुरुवात कशी झाली याची नेमकी? तसं सुरुवात 2019ला झाली. इथं जे बार्शी शहरामध्ये 2 लिंब म्हणून हा जो भाग आहे, पण ती 2 लिंब काही कारणामुळं वटून गेलेले होते. तर त्या ठिकाणी 2 लिंबाची झाडं लावून वृक्ष संवर्धन समितीची स्थापना झाली. आणि ही स्थापना करत असताना आता सरांनी सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी आमच्या मनामध्ये होत्या की सुरुवातीला ज्यावेळेस आपण शंकेश्वर बागेपासून इकडे यायला निघालो, रस्ता छान झाला होता. साधारण कधीपासून? 2019. त्याच्या अगोदर म्हणजे मला वाटतं 2015-16 साली हा रस्ता झाला. आणि कडेला काही थोडी झाडं होती ते पण गेली होती. तर तिथून जर इथपर्यंत माळेश्वरीपर्यंत यायचं म्हणलं तर 1 किंवा 2 झाडं होती. म्हणजे एखादा लहान मुलाला घेऊन जर आई निघाली तर तिनं थांबायचं कुठं, उन्हाळ्यात तिला जर वाटलं थोडं थांबू, तर कुठंही झाड नव्हतं. तर पहिल्यांदा आम्ही त्या रस्त्याची निवड केली. आणि दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या बार्शीचे दैवत म्हणतो आपण, डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या ज्यांची जी पावनभूमी आहे कॉलेज परिसर, त्या ठिकाणी देखील आपण पहिल्या वर्षी झाडं लावली आणि ह्याची सुरुवात झाली. साधारण कोणकोणत्या प्रकारची झाडं लावली गेलेली आहेत? आज आधी आपली ओळख सांगा, मी पण आपल्याला ओळखत नाही. राहुल तावरे, वृक्ष संवर्धन समिती सदस्य. आपण ज्यावेळेस वृक्ष संवर्धनाचं आणि लागवडीचं काम सुरू केलं त्यावेळेस सर्व समिती सदस्यांच्या लक्षात एक प्रामुख्याने गोष्ट आली की आपल्या बार्शी शहरामध्ये आपण जी वृक्ष लागवड करत आहोत, ती वृक्ष लागवड करत असताना आपल्या परिसरामध्ये बरीचशी अशी झाडं सुरुवातीला होती की जी आज दुर्मिळ होत चाललेली आहेत किंवा नामशेष होत आहेत. तर त्याचंही थोडं संवर्धन करावं, संगोपन करावं म्हणून मग आमच्या समिती सदस्यांनी काही रोपं आवर्जून आणून लावण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस आमच्या एक गोष्ट लक्षात आली की ही रोपं कुठे विकतच मिळत नाही. मग एक आवर्जून मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की वृक्ष संवर्धन समिती एक अशी समिती आहे की ज्याच्यामध्ये फक्त वृक्ष लागवड आणि फक्त संवर्धनच न करता तर जी रोपं मिळत नाहीत, जी रोपं नामशेष व्हायला लागलेली आहेत, त्यांच्या बियांचं संकलन करून ते आम्ही आमच्या वृक्ष संवर्धन समितीच्या रोपवाटिकेमध्ये त्याची रोपं तयार करून त्याचं 1-2 वर्ष त्या रोपवाटिकेत संगोपन करून मग त्याची लागवड करून त्याचं संवर्धनाचंही काम चालू आहे.
तर मग ही जी दुर्मिळ नामशेष पहिलेली होत असणारी जी झाडं आहेत, तर त्याचं आपण इथं तुर्कमेनी लॉन्स मंगल कार्यालयाच्या पाठीमागे एक दुर्मिळ वृक्ष उद्यान केलेलं आहे. तसंच ITI कॉलेजच्या परिसरामध्ये एक दुर्मिळ वृक्ष उद्यान 2 क्रमांक केलेला आहे. ह्याच्यामध्ये एकदमच दुर्मिळ नाही तर आपल्या भागामध्ये जी नामशेष व्हायला लागलेली आहेत अशा झाडांचं संगोपन करण्याचा प्रयत्न चालू आहे. तर मग इथं आपल्या परिसरामध्ये जे आपण झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये जवळपास आपण सर्व देशी झाडांनाच प्राधान्य दिलेले आहे. जसं की शिरीष असेल, अर्जुन असेल, काटेसावर, सोनसावर, गोंधन, भोकर. आपण पहिल्यांदा सुरुवातीला काही पेपर वगैरे चिकटवायचे म्हणलं तर भोकर शेलवटाचा वापर करायचो. आता कुठं दिसत नाही, गोंधन कुठं दिसत नाही. मग तसंच अर्जुन असेल, लिंब, वड, पिंपळ अशा बऱ्याच आपल्या देशी झाडांचं इथं लागवड करून संवर्धनाचं काम चालू आहे. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. काय म्हणला मॅडम, हे गाणं इथं सूट होतंय का? म्हणजे तसं ही सगळी प्रकारची झाडं बघायला मिळतात आणि तुम्ही एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून किंवा वृक्ष संवर्धन समितीचा सदस्य म्हणून काम करताय. काय वाटतंय झाडं लावताना पण, आणि कोणत्या कोणत्या प्रकारची साधारण झाडं लावली गेली? काही आयुर्वेदिक आहेत का, काही फळबागा आहेत का, कसं आहे? नमस्ते. मला पळती झाडे पाहण्यासाठी पहिल्यांदा मामाच्या गावाला जावं लागत होतं, पण आता आम्ही बार्शीतच प्रत्येक रोडला पळती झाडे पाहतोय आणि आम्ही लावतोय आणि आम्ही जगवतोय. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. आणि वृक्ष संवर्धन समितीमध्ये काम करत असताना आज गेली 3 वर्ष मी थोडं सक्रिय आहे आणि विविध प्रकारची झाडे, आणि बार्शीतल्या कोणत्याही रोडला जावा, वृक्ष संवर्धन समितीने जी हरित क्रांती केली आहे त्याचा आम्हा सर्वांना म्हणजे खूप गर्व अभिमान आहे. आणि एक गोष्ट सांगण्यास खूप म्हणजे आनंद होतो की सकाळी मी 2 तास येते, म्हणजे एवढ्या म्हणजे पुरुषामध्ये मी एकटी जरी असले तर मला असं कधी वाटलं नाही की मी एकटीच आहे किंवा काय. कारण इथं जेव्हा आपण सकाळी येतो तर इथं सर्व प्रकारचे म्हणजे विविध माध्यमातून एक सगळे विविध शिक्षण, वैद्यकीय काय काम करणं, म्हणजे विविध क्षेत्रातील माणसं इथं एकत्र येऊन जी काम करतात. आणि इथं 2 तास असं कोणालाही वाटत नाही, प्रत्येक आपापलं क्षेत्र हे मागं टाकून फक्त झाड आणि झाडाशी संलग्नितच असतं. आणि आपल्याला ऑक्सिजन देणारी आणि जीवनदान देणारी ही झाडं असतात. आणि इथं एक माणसाचं डिप्रेशन, घरातली काय प्रॉब्लेम, बाहेरचं जी प्रॉब्लेम आहे ना, ह्या 2 तासात म्हणजे आम्ही एवढं डोकं शांत होतं आणि त्यासाठी मी येते. आणि दुसरं म्हणजे एक सामाजिक कार्यातून आपल्या हातून स्वार्थाबरोबर परमार्थ एक साधला जातो. असं काही नियमाने आपल्याला 2 तास कंपल्सरी नाही, पण जोपर्यंत आहे मला जे आवडतं त्यात आपण सवड काढतो, ह्या हिशोबाने मी हे कार्य करते आणि मी करत राहील. आवड असली की सवड आहे. आणि हे काम मी ह्याच्यासाठी जास्त निवडले कारण हे जे काम आहे ते फक्त निसर्गाशी संलग्नित आहे आणि इथं कुणाचाही द्वेष, मत्सर केला जात नाही. कोणत्याही व्यक्तीशी संलग्नित हे काम नाही, निसर्गाशी संलग्नित असल्यामुळं मला जास्त हे काम करण्यास आवडतं. काय सांगायचं अमृतचं की एक पोलीस कर्मचारी म्हणून पण काम केलेलं आहे, पोहण्याचाही चांगला उपक्रम करताय, झाडे लावण्याचा तर अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत अशी ही वृक्ष संवर्धन समिती आहे. काय सांगाल इथेही काम करताना काय काय तुम्हाला अनुभव आला? नक्कीच मी पोलीस खात्यात काम करतो. पोलीस खात्यात काम करताना एक पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एक ओळख वेगळीच असते आणि ती ओळख दूर करून मी ज्यावेळेस वृक्ष संवर्धन समितीत काम केलं तर वृक्ष संवर्धन समितीकडे पाहताना माझा दृष्टिकोनच वेगळा आणि माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच लोकांचा वेगळा झाला. मला एक वेगळी ओळख निर्माण झाली इथून वृक्ष संवर्धन समितीमधून. सकाळी लवकर उठायची सवय झाली, लवकर उठण्यातूनच परत मला एक्सपोर्टचा छंद लागला आणि तो छंद मी जोपासत मी आयर्नमॅन स्पर्धा पण पूर्ण केली. त्याचं श्रेयसुद्धा वृक्ष संवर्धन समितीलाच जातं. कारण रोज सकाळी न चुकता 6 वाजता सगळेजण येतात, प्रत्येकजण आपला योगदान देतात, प्रत्येकजण इथं येऊन कष्ट करतात आणि प्रत्येकजण एक वेगळी दिवसाची सुरुवात वेगळ्या पद्धतीने चालू करतात. तर ह्याद्वारे एक वेगळ्या प्रकारे व्यायाम होतो आणि आपण म्हणतो की बा झाडं ऑक्सिजन देतात, तर त्या झाडांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांसोबतच आपण आपला वेळ घालवतो. हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळे वृक्ष संवर्धन समितीत मी तर अजून कार्यरत आहेच आणि राहणार पण आहे आणि सर्वांना आवाहन करतो की आपणही येऊन आपला सकाळचा वेळ चांगल्या सत्कर्मी लावावा. धन्यवाद. रुक्मिणी मंगल कार्यालयाचे ओनर सचिन शिंदे सर आपल्यासोबत आहेत. काय सांगाल सर की मंगल कार्यालयामध्ये फक्त मंगल कार्य होतात
पण हेही मंगल कार्य आपल्या हातून होतंय आणि 10वी-12वीचे मुलं आत्महत्या करत आहेत. मला असं वाटतं त्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात यावं आणि जगायला शिकावं. म्हणजे झाडं पानं फुलं जर जगत असतील आणि टवटवीत होत असतील तर आपलंही जीवन आयुष्य चांगलं टवटवीत करावं. तुम्हाला काय वाटतंय आणि हा अनुभव घेत असताना तुम्ही काय सांगाल? आजकालच्या तरुण मुलांनी उद्योगाबरोबरच आपला छंद पण जोपासले पाहिजेत, समाजसेवेचे छंद. आता आमचा छंद असा आहे की सकाळी लवकर उठून श्रमदानासाठी झाडे लावणे, झाडे संवर्धित करणे आणि अजून एक असा एक फायदा आहे, शाश्वत समाजसेवा आहे. तुम्हाला ते तुम्ही असताना पण आणि तुम्ही नसताना पण ते तुमच्या सोबत राहणार आहे आणि दिसणार पण आहेत लोकांना की तुम्ही या तारखेला झाड लावलं होतं आणि ते आता झाडं आहे. तर सर्वांनी झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे. काय सांगाल, काही जवळांच्या वाढदिवसानिमित्त किंवा काही जे निधन पावलेले आहेत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पण झाडं लावली जात आहेत, म्हणजे हाही उपक्रम तुमच्या ह्याच्यामध्ये केला जातो, तर काय सांगाल? नमस्कार, मी सचिन मस्के. सर्व व्यक्तींना छंद असतात. काही जण सकाळी उठून व्यायाम करतात, काही जण खेळायला जातात. तसंच या ठिकाणी वृक्ष संवर्धन समितीमध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांनासुद्धा एक छंद आहे, ध्यास आहे बारशी हरित करण्याचा. त्यामुळे ते सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि रोज सकाळी श्रमदान करतो. तसेच वाढदिवसानिमित्त आणि स्मृतीप्रित्यर्थ झाडं लावणं आहे. ते बाकीच्या गोष्टी म्हणजे अन्न वगैरे देणं तर ते तर आहेच, परंतु झाड लावल्यानंतर ती एक कायमस्वरूपी आठवण आपल्यामध्ये राहते आणि त्या झाडाला जसं जसं वाढत जाईल तसं त्याचे जे काही आठवणी असतील, काय म्हणजे जे काही गोष्टी त्याच्या संबंधित असतील त्या सर्व आपल्याला रोज आठवतात. याच्यामुळं प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त किंवा स्मृतीप्रित्यर्थ आपण झाडंही लावतो आणि एक सर्वांना रोज सकाळी येऊन एक वेगळीच एनर्जी येते. खरंच एनर्जी येते का? म्हणजे हे सांगतायत त्या पद्धतीने येते का एनर्जी? नक्कीच. नमस्कार, मी जगताप सर, आपल्या वृक्ष संवर्धन समितीचा एक सदस्य. मला सांगायला खूप आवडेल की आपल्या संस्थेने जवळपास 25,000 झाडं लावलेत आत्तापर्यंत आणि त्याचं संवर्धन केलं आहे आणि त्याला विटासारख्या एका शहरामध्ये आम्हाला एक राज्यस्तरीय पुरस्कार पण भेटला आहे आणि आम्हाला खरंच एनर्जी येते आणि एनर्जी ती दिवसभर असते. कारण आम्ही ज्यावेळेस गावात जातो, कुठल्या रोडने जातो बार्शीत, त्यावेळेस आमचं लक्ष झाडांकडे असतं आणि त्या झाडांकडे बघितलं की आम्ही खरंच फ्रेश होतो. आम्हाला खरंच चांगलं वाटतं आणि काय जर झाड तुटलं असेल, त्याचं फांदी तुटली असेल तर आम्ही ती जाऊन ते झाड उभा करणं, त्याचं संवर्धन करणं, ह्याचं कार्य दिवसभर करतो. सकाळी 2 तास तर आहेत. अजून महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्हाला अजून एक चांगली गोष्ट आहे की आमच्यासाठी तर आम्ही हे स्वतःसाठी नाही, पुढच्या पिढीसाठी सुद्धा झगडतोय. त्यांना चांगलं ऑक्सिजन भेटावं, त्यांना चांगलं आयुष्य भेटावं, हे पण ह्यातनं एक चांगलं कार्य घडत. काय सांगाल सर, सिनियर सिटीजन लोकांना म्हणजे हे जे तुम्ही हा उपक्रम घेताय, तर असे वृद्ध असतात की ज्यांना एकांत वाटतो, ज्यांना असं करमत नाही, तर अशा लोकांसाठी पण हे फायदेशीर ठरेल का आणि त्यांनी पण यावं का अशा समितीमध्ये किंवा अशा उपक्रमामध्ये? अगदी यायला हवं, पण यामागे मुख्य भूमिका जी आहे ती समजून घ्यायला पाहिजे. आधी आपण थोडं मागे वळून जर पाहिलं तर लक्षात येतं की पर्यावरणाला जास्तीत जास्त धोका हा फक्त मानवानेच केलेला आहे. त्यामुळे पर्यावरणामध्ये काही जर सुधार करणं शक्य असेल तर त्यासाठी फक्त मानवानेच पुढाकार घेतला पाहिजे आणि जमेल त्या ठिकाणी जमेल त्या पद्धतीनं पर्यावरणाला पूरक अशी कामे केली पाहिजेत. सुरुवातीला आपण शेतीसाठी किंवा वनावर आधारित उद्योगधंद्यासाठी प्रचंड अशी झाडांची कत्तल केलेली आहे. ती भरून काढण्यासाठी आपल्याला एक दिवससुद्धा कमी पडतो. तेव्हा माझा सगळ्यांना असं आव्हान आहे की सेवानिवृत्त लोकांनी खास करून आपला जो आयुष्यातला उरलेला रिकामा वेळ आहे तो या पर्यावरणपूरक कामासाठी निश्चितपणे रोज निरंतर अशा पद्धतीने द्यायला हवा. आनंद सर, या DED कॉलेजला तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय, क्लेरिकलला असाल जे काही, तर तिथे अशा मुलींचं प्रमाण जास्त आहे आणि मुली म्हणजे काय, सौंदर्य, त्या सौंदर्याची काळजी घेणार आहे. अशी काही आयुर्वेदिक झाडं लावलेली आहेत का या वृक्ष संवर्धन समितीत? नाही, मुळात मग अशी राहुल सरांनी सांगितल्याप्रमाणे की पर्यावरणपूरक
आणि आयुर्वेदिक, ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये औषधी वनस्पती असं संबोधतो, अशा अनेक प्रकारची झाडं आणि वृक्षांची लागवड करण्याचा प्रयत्न आम्ही मागच्या वर्षीपासून केलेला आहे. याचं विशेष म्हणजे अशा प्रकारचे सध्या 3 दुर्मिळ वृक्ष उद्यानं आम्ही बनवलेले आहेत, तयार केलेले आहेत, सध्या इन प्रोसेसमध्ये आहेत सगळ्या गोष्टी. आणि सौंदर्य तर आवश्यक आहेच. निसर्ग मुळात कुठलीही झाड किंवा कुठलीही वनस्पती हे आपलं सौंदर्य वाढवण्यासाठीच आहे असं आपल्याला 100% वाटतं. आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक जेवढं आपल्याला भर घालता येईल याचा आपण प्रयत्न करतो. रिटासारख्या वनस्पती असतील, पर्टिक्युलर आवळा असेल, या सगळ्या वनस्पती की ज्या आपल्याला औषधी आहेत, त्या सगळ्याची जोपासना, लागवड, जोपासना, संवर्धन, सगळी प्रक्रिया पूर्णपणे अगदी यशस्वीरित्या चालू आहे. आणि अशा प्रकारचे खास झाडं आपण लातूरवरून जाऊन मागच्या वर्षी आणले होते आणि त्याची लागवड आपण ITIच्या परिसरामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये विशेष जे आहे, मगाशी चर्चा झाली की काटेसावरसारखं एक झाड की जे माझ्या माहितीप्रमाणे आमच्या की सोलापूर जिल्ह्यामध्ये अगदी 1-2-3च असतील, त्याच्यातच एक झाड पूर्णपणे गेलेलं होतं रस्त्याच्या कामामध्ये. ते झाड आपण रिप्लांट करून मोठी प्रक्रिया राबवून या लॉन्सच्या पाठीमागच्या बाजूला आणून रिप्लांट केलं आणि अतिशय दिमाखामध्ये ते सुंदर उभं आहे. आणि यावर्षी 100% त्या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला सगळ्याला ऐकायला मिळणार. आणि अशी खूप झाडं आहेत की जी केवळ आपल्याला नाही तर निसर्गामध्ये असणाऱ्या प्रत्येक सजीव घटकाला अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी हे सगळे समितीची धडपड चालू. काय सांगाल सर, तेही जसं सरांनी सांगितलं की काही छान झाडं अशी लावलेली आहेत, तर अशी काही उंचीवरती झाडं वाढणारी असतात, म्हणजे जसं काही नारळाचं झाड किंवा सागाचं झाड वगैरे, तर अशा झाडांना आधार देण्यासाठी काही तुम्ही केलेलं आहे का? आणि पर्टिक्युलर खड्डे एवढेच घेतले पाहिजेत वगैरे असं काही नॉलेज घेतलं होतं का? असा विचार जर केला तर जी अधिक उंचीची झाडं आहेत तर ते सुरुवातीला साधारण 3 फूट 4 फुटाची आम्ही झाडं घेतो. आणि त्याच्यामुळं लावत असताना साधारण 2 फूट त्याचे खड्डे सुरुवातीला करावे लागतात. आणि नंतर जसजसं झाड मोठं होत जाईल तसं ते त्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याची खोली वाढत जाते मुळांची. म्हणजे ज्या पुरेशा प्रमाणामध्ये आम्ही खड्डे घेतच असतो. आणि अधिक उंचीची झाडं आणि त्याचबरोबर खुरटी झाडं असतील किंवा सगळ्याच मध्यम स्वरूपाची झाडं, अशी सगळ्याच प्रकारची झाडं आम्ही लावतो. आणि लावत असताना त्याची काळजी घेतच असतो. आणि ज्यावेळेला अशी अधिक उंचीची झाडं ज्यावेळेला लावली जातात त्यावेळेला आधार देण्यासाठी म्हणून आम्ही बांबू वगैरे ते घेतो आणि त्याला त्या प्रमाणामध्ये आधार देण्याचं पण काम करतो की जेणेकरून ते 4-5 फुटाची उंची झाडं आता इथे आपल्याला बघायला मिळतात. आज थोड्या प्रमाणामध्ये जरी त्याला आधार दिलेला असला तरी लावल्याच्या नंतर आम्ही त्याला सपोर्ट अधिक कसा मिळेल आणि ते झाड त्याच पद्धतीने उंच कसं जाईल याची काळजी आम्ही सगळेजण घेतच असतो. म्हणजे असं ऐकलं होतं की वृक्ष संवर्धन समिती ही स्मशानभूमीमध्ये जे लाकडं असतात, बांबू असतात, त्याचाही आधार या झाडांना देऊन म्हणजे आपण एक आठवणी जपतो तशा पद्धतीने पण ते एक मानसिकता ठेवून असं बांबू लावले जातात. हे कितपत खरं आहे किंवा काय? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे वृक्ष संवर्धन टीम राबते आहे. आणि स्मशानभूमी ज्या ठिकाणी जायला वर्ज्य मानलं जातं त्या ठिकाणी वृक्ष संवर्धन समितीची तिथला फोन येतो, सर बांबू जमलेले आहेत, तुम्ही घेऊन जावा. तुम्ही पाहताय गाडीमध्ये दररोज ज्या झाडाला आधार द्यायची गरज आहे त्या झाडाला आम्ही लावतो. आणि आम्ही शिक्षक म्हणून काम करतो 25 वर्ष झालं. तर आम्हाला वाटतं विद्यार्थ्यांना हरित संस्कार दिले जावेत. झाडे लावा, झाडे जगवा म्हणजे असं अगोदर नुसतंच म्हणतात, पण आम्ही स्लोगन बदलून टाकलं, झाडे लावू झाडे जगवू. मी दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या प्रत्येकाला एक झाड नारळाचं 5 वर्ष झालं देतोय. आमच्या शाळेत 150 विद्यार्थी आहेत. दरवर्षी 1 जुलैला माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही झाडं देतो. आणि 5 वर्ष झालं आता नारळ येण्याच्या. मी विद्यार्थ्यांना सांगितलं तुमच्या लग्नाला हा झाड नारळ वापरा आणि आम्ही म्हातारे झाल्यानंतर आम्हाला एक घेऊन या. अशा प्रकारचे हरित संस्कार आम्ही या माध्यमातून करत आहोत. धन्यवाद.
आता इथं आपण बोर्ड पाहिलेलं आहे की दुर्मिळ वृक्ष उद्यान, म्हणजे काही दुर्मिळ झाडं असतात जी आपल्यालाही माहिती नसतात, त्याचा उपयोग नेमका काय हेही माहिती नसतं. तर अशीही झाडं इथं वृक्ष संवर्धन समितीने लावलेली आहेत. तर साधारण काय काय सांगाल सर, कोणती झाडं आहेत, त्याची नावं खरं तर आम्हाला पण माहिती नाही आहे. तर आपण ह्या दुर्मिळ वृक्ष उद्यान क्रमांक 1 या ठिकाणी बरीचशी वेगवेगळी जी आपल्या भागामध्ये दुर्मिळ होत चाललेली आहेत आणि काही ह्या भागात नव्हतीच, पण आपल्या आसपासच्या भागामध्ये होती, ती झाडं इथं लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये आपण आपल्या इडशीच्या डोंगरामध्ये, रामलिंगच्या डोंगरामध्ये जे बेहराचं झाड सापडतं, दुसरीकडे बऱ्याच ठिकाणी ते झाड नाही. तर इथं बेहरा, शिवण, काटेसावर, पुतरणजीवा, गोरख चिंच, पांगारा 2 रंगामध्ये आहे, पांढरा आणि केशरी. तसंच कैलासपती असेल. पुणे जिल्ह्याचा एक ग्रामवृक्ष आहे सोनसावर म्हणून, तोही फार दुर्मिळ आहे. सोनसावर पण इथं आपण लावलेला आहे. तसंच आजान वृक्ष आहे, अर्जुन आहे. काटेरी झाडं आहेत का? नाही, हे सगळे औषधी झाड आहेत. जवळ आपले प्रत्येक देशी झाड हे औषधीच आहे. आता अर्जुन म्हणून जे झाड आहे त्याच्या सालीचा उपयोग आपल्या ज्या जखमा असतात झालेल्या, त्या जखमा भरून येण्यासाठी त्या सालीच्या पावडरचा भरपूर मोठ्या प्रमाणात चांगला उपयोग होतो. परत तिथं कौशीचं झाड लावलेलं आहे. आमच्या माहितीस्तव सोलापूर जिल्ह्यात कुठेही ते झाड पाण्यात नाही. तसंच कुंकू आहे, रुद्राक्ष आहे, मुचकुंद आहे, मोहाचं झाड आहे, जे आदिवासी बांधवांचा एक आपल्या या जमिनीमध्ये येतं. फक्त काय होतं, कुठली झाडं कुठेही येतात. आम्ही तर लावलेली सध्या व्यवस्थित आहेत. फक्त काय होतं, त्याचं फुलाचं किंवा फळाचं प्रमाण कमी लागू शकते किंवा साईजमध्ये कमी जास्तपणा येतो. कौशी आहे, कुसुंब आहे, रक्तचंदन, भोकर, गोंधन. रक्तचंदनला काही परवानगी घ्यावी लागते असं लागवडीला नाही, काही फक्त तोडायला परवानगी लागते, लागवडीला काही अडचण नाही. नर्सरीमध्ये रोपं सहजतेची मिळतात. तसंच इथं आपण सावरचे 3 प्रकार लावलेले आहेत. एक काटेसावर आहे, सोनसावर आहे आणि देवसावर पण आहे. तसंच मांगल्याचं प्रतीक म्हणून एक कुंभा नावाच्या झाडाला ओळखलं जातं, जो रायगड सिंधुदुर्ग ह्या भागामध्ये मिळतो. तो कुंभा पण आपण इथं लावून त्याचं संवर्धन करत आहोत. तसंच कांचन पण एक 2-4 प्रकारचा इथं आपण लावलेला आहे. जवळपास 30-35 प्रकारात भारतामध्ये कांचन आढळतो, त्यातले 3-4 प्रकार आपण इथं सांभाळले आहेत. तसंच एक समुद्रफळ किंवा करमळ म्हणलं जातं ज्याला, ते समुद्रफळ करमळ पण इथं आपण लावलेलं आहे. आणि सर्व झाडे एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत. हो, जोरदार काटे तर ह्याला चांगलेच. मग हे लावताना पण छोटं होतं तेव्हा पण असंच का काटे? एवढंच झाड लावले. वृक्ष संवर्धन समितीने वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. आपण हेही झाड बघतोय. सर, याला काय म्हणायचं नेमकं? काटे आहेत, त्याच्या खोडालाच काटे आहेत आणि असे टोचतायत चांगले. तर ॲक्युपंक्चर पण होतंय खरं तर. सर, काय हे कोणतं झाड आहे? हा एक ज्या सावरीचे अनेक प्रकार आहेत, त्यातलं हे ह्याच्या साधा काट्यावरून ह्याला काटेसावर असं म्हणतात. तर हे झाड आपण आपल्या बार्शीच्या जवळ एक घारी म्हणून गाव आहे, एक 20 किलोमीटर अंतरावर. तिथं एक बोटावर मोजणी की 3-4 झाडं आहेत मोठी. तर तिथं आम्ही गेल्यानंतर हे झाड आम्हाला रस्त्याचं काम चालू असताना तिथं उपटून पडलेलं दिसलं. त्यानंतर सर्व समिती सदस्यांनी ठरवलं की हे आपल्या भागात झाडं फार कमी आहेत, तर याचं आपण आपल्या इथं रिप्लांट करू. माहिती घेतली होती का तुम्ही नामकरण केलं? नाही, ह्याचं काटेसावर नावच आहे. हो. आणि याचा काय उपयोग? ह्याच्या म्हणजे ह्या लाकडापासून पहिले आपल्या काटवटी वगैरे ज्या असायच्या स्वयंपाक करण्यासाठी त्या बनवल्या जायच्या. ह्याच्या सालीपासून तेल पण काढलं जातं. आपल्या खांडवीमध्ये काही घरं होती पहिलं, ह्याच्या सालीपासून त्याचं तेल वगैरे काढायचे. तर ह्याच्या काट्याचा मुळापासून काट्यापासून पान फुलापर्यंत प्रत्येक अवयवाचा ह्याचा औषधी उपयोग भरपूर आहे. त्याला फुलं आपल्या भर उन्हाळ्यामध्ये ह्याला फुलं येतात, जी फुलांची साईज मोठी आहे, रंग गुलाबी आहे. त्याच्यामध्ये असणारा मकरंद हा भरपूर आहे. एवढा याच्यामध्ये मकरंद असतो की तुम्ही त्या फांदीला जरी हलवलं तरी तो अंगावर पडतो, एवढा असतो. भर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पक्ष्यांना पाण्याची सोय नसते त्यावेळेस हे फक्त पाणीच नाही तर एक एनर्जी ड्रिंकचं काम करतं पक्ष्यांसाठी. फुलं आल्यानंतर आवर्जून सर्व लोकांनी जाऊन ह्या झाडाला एकदा पाहिलं पाहिजे, त्याच्यावरच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला पाहिजे. त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की एवढ्या शेकडो पक्ष्यांना हे उन्हाळ्यामध्ये
पाणी किंवा अन्नाचं पुरवण्याचं काम करतं. त्यामुळे हे किती महत्वाचं आहे हे लक्षात येतं. होतं का कसं नाही, हे आहे आपल्याला काही वनस्पती माहिती काही अभ्यासकांनी सांगितलं प्रूफ आहे. आमचं बीज संकलनचं वगैरे बीज group आहे. पाणी जास्त असल्यामुळं पानं हिरवी होतात लवकर. नाहीतर ह्याची ही नव्हती. हा जो रंग आहे हा एवढा आकर्षक दिसतो. पूर्ण पानं ह्या रंगाची असतात. हे पण औषधीच आहे का? फार औषधी आहे. ह्याच्यावर पक्षी किडे बरेचसे त्याची फळं खाण्यासाठी तुटून पडतात. ओके. पण दिसण्यासाठी बाग बगीच्यामध्ये लावण्यासारखं आवडतं. आता जास्त पाण्यामुळं पानं लगेच हिरवी झाली, नाहीतर लाल भडक राहतात पानं. रिठा पण ह्याचा ह्याचा उपयोग होत नसेल ना, फक्त बियांचा होत असेल, सालीचा बियांचा. हो. म्हणायचं काय पण ह्या झाडाला कुंकू किंवा कुमकुम असं म्हणतात. ह्याच्यापासून कुंकू तयार केलं जातं सुरुवातीला. ज्यावेळेस आपलं आता जे कुंकू त्याच्या आधी सुरुवातीला महिला ह्याचे जे बिया आहेत ते खूप लाल असतात. ओके. त्याची पावडर बनवून ते जतन म्हणजे साठवण करून कुंकासारखा त्याचा वापर करायचा. किती छान. म्हणजे हे नॅचरल कुंकू आहे. म्हणजे सोन्यासारखी पिवळी फुलं. सोन्याचा ग्रामवृक्ष जो आता आपण म्हटलं, सोनसावरचं झाड हे आहे. ह्याला अतिशय पिवळी युनिक कलर आहे. पिवळा जो आपण कितीही जरी शेड पाहिल्या तर ह्या फुलांच्या शेड सारखी शेड नसते त्याची. आणि त्याच्यामध्ये जे पुंकेसर असतात केशरी कलरचे, त्याची पण शेड अतिशय वेगळी असते. ओके. कुंभा जे म्हणलं ना, कुंभा हे आहे. लाजळीचं रोप मला आता विसरला होता मी त्या दिवशी. 3 दिवस झालं सांगितलं. त्याचे बिया टाकले तरी येतात. पण ते छोट आहे आता. होय का? रोप आहे सर देणार होते त्या दिवशी. घेऊन जाते लाजळू. हे आत पण जाऊ लांबपर्यंत. मी पण नाही बघितलं. दीड लागलं काय कुठे बघितलं तिथं उठलंय. वा, बाटल्यांमध्ये किती सुंदर लावले. मोगऱ्याचा वास येतोय. किती छान आहे. म्हणजे हे वृक्ष संवर्धन समितीची रोपवाटिका. त्यांनी वैयक्तिक त्यांच्या घरात केली. हा. हे पण छान आहे ना झाड. तेलाच्या डब्यांचा, बाटल्यांचा पण वापर छान केलाय. हे काय आहे? हा चाफा आहे, गुलाबी चाफा आहे. हा पांघरा दुर्मिळ आहे. बर बर बर. हे सगळे लाजाळूचे आहेत काय? होय, हे लाजाळू. ह्यातूनच रोप केले.
ते भुतिया म्हणून आहे. हो का? कांडोळ, हा. काय म्हणजे ते? औषधी आहे, बर दुर्मिळ पण आहे. बर बर बर. भुतिया किंवा कांडोळ म्हणतात त्याला. म्हणजे काय? प्रथमेश हो का? मे महिन्यातच येणार आहे. आईला बोललो रे. आता ह्याला खूप महत्व आहे खरं तर. डॉलर येते ते. ते असं छोटं येतं. नमस्कार, मी उमेश दगडूनालुडे, वृक्ष संवर्धन समिती बार्शीचा क्रियाशील सदस्य. गेल्या 5 वर्षापासून लोकांची सोय व्हावी, लोकांना मोफत रोपे मिळावी, विनामूल्य मिळावी, त्यांचे छंद जोपासले जावेत म्हणून गेल्या 5 वर्षापासून आम्ही घराच्या जवळ जशा आपण कुंड्या सांभाळतो त्याच पद्धतीनं कुंड्यांबरोबरच छोटीशी एक रोप वाटिका 100 रोपांची तयार केली आहे. त्याचप्रमाणे बीज संकलनही या ठिकाणी केलेलं आहे. हे नुसतं संकलन नसून लोकांना मोफत बीज वितरण हे आम्ही करत असतो. या कामामध्ये माझं संपूर्ण कुटुंब, माझी पत्नी आणि मुलंसुद्धा सहभागी असतात आणि ते आनंदाने यामध्ये काम करत असतात. धन्यवाद. नाही झाडे लावू, झाडे जगू, झाडे लावू, झाडे जगू, आंब्याच्या नावानं झाड बदल, लिंबाच्या झाड बदल, वडाच्या नावानं झाड बदल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना वृक्ष संवर्धन समितीमध्ये झाडे लावण्यासाठी सगळे डॉक्टर सुद्धा आलेले आहेत. तर डॉक्टर सावंत आहेत, डॉक्टर निरगणे साहेब आहेत, त्यानंतर डॉक्टर देशमुख सर आहेत, डॉक्टर बुरगुटे साहेब आहेत, डॉक्टर मोरे सर आहेत. तर ह्या सगळ्या डॉक्टर्सच्या वतीने सुद्धा हे छान झाड लावण्यात आलेलं आहे. तर काय सांगाल, म्हणजे हा उपक्रम खरं तर सुट्याच आहे म्हणजे, आणि अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत असं वृक्ष संवर्धन समिती काम करते. बार्शी शहरात, बार्शी तालुक्यात एकूणच हिरवळ निर्माण केलेली आहे. तर काय सांगाल याबद्दल? सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि या उष्णता वाढीमुळे झाडांची खूप संख्या कमी झालेली आहे, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणून गेल्या 6 वर्षापासून वृक्ष संवर्धन समिती उमेश काळे सरांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण सकाळी न चुकता झाडे लावायला येतात. उद्या निसर्गाचा समतोल राखण्याचा आम्ही प्रयत्न काय सांगाल सर तुम्ही पण? आणि झाडे लावू, झाडे जगू हा फक्त संदेश होता, तर प्रत्यक्ष कामाला काही कोणी करत नव्हतं. आपण पाहिलं सुरुवातीला सकाळी नेते झाडं लावायचे, दुपारी बकरी खायची आणि संध्याकाळी बकरीला खायचे, अशा प्रकारचं वृक्षारोपण असायचं. पण वृक्ष संवर्धन बार्शी या माध्यमातून पूर्ण झाड नुसतं लावणं नाही, त्याचं जोपासणं, त्याची निगा राखणं आणि ते मोठं होईपर्यंत त्याची जबाबदारीनं त्याचं पालन करणं, त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो. आणि या वृक्ष संवर्धन समितीचा आम्ही एक भाग असल्याचं आम्हाला सार्थ अभिमान आहे. काय सांगाल सर? त्याची दानं देगा देवा, तुझा विसर न व्हावा, पुण्याची गणना कोण करी असं म्हणतात. वृक्ष संवर्धन समिती हा संपूर्ण आमचा एक परिवार झालेला आहे. आणि जसा देवाचा विसर होऊ नये तसं आम्हाला वृक्ष संवर्धन करत राहावं आणि वृक्षांचा विसर होऊ नये ती आम्ही जोपासावी. ह्या समितीमध्ये बरेचसे पत्रकार लोक आहेत, डॉक्टर्स लोक आहेत, शिक्षक लोक आहेत की जी रोज येतात. आणि आज जवळजवळ 5-6 वर्ष झाली
त्यांनी 20,000पेक्षा झाडं लावली आणि जगविली आणि चांगली उत्तमरित्या जोपासलेली आहे. तर हा परिवार असाच राहावा आणि त्यांना अशी स्फूर्ती मिळवा ना त्यांची अशी प्रगती हो हीच भगवंताची मी प्रार्थना. शिवशक्ती बँकेचे चेअरमन, त्याचप्रमाणे सुविधा हॉस्पिटलचे सर्व असे डॉक्टर गुरगुटे साहेब आहेत. काय सांगाल साहेब, असं नवीन उपक्रम तुम्ही सुरू केला आहे? म्हणजे मी नाही सुरू केला, उमेश सरांनी केला आहे आणि मी आत्ता जॉईन झालेलो आहे या याच्यात. आणि पाहुणा म्हणून मी आलेलो नव्हतंच आणि सरांना म्हणलो की मी पाहुणा म्हणून येणार नाही, मला काम करायचं आहे. आणि 5-6 वर्षापासून मी ऐकतोय, विशेष सांगतो म्हणजे मी पेपरमध्ये वाचलेलं की बार्शीत जे आपलं स्टेशन रोड राऊत या भागात जे वृक्ष संवर्धन झालेलं आहे, तर त्यामुळं तिथलं 2 डिग्री टेम्परेचर कमी असतं सिटीपेक्षा. तर असं पूर्ण बार्शीचं टेम्परेचर कमी होईल आपल्याकडून 10 वर्षात अजून. म्हणजे मी त्याच्यात सहभागी असेल, मला जोपर्यंत जमतंय वयोमानाने. आणि सर्व तऱ्हेचं माझ्याकडून सहकार्य राहील या उपक्रमात. अजून एक हे दिलंय कटर, अजून 2-3 कटर घेऊन येतो माझ्याकडे आहेत सगळे नवीन प्रकार. झाडे लावू, झाडे जगू, झाडे लावू, झाडे जगू, वडाच्या नावानं लिंबाच्या नावानं पिंपळाच्या नावानं चांगलं. रामकृष्ण हरी. एवढेसे रोपं लावले द्वारे तयाचा वेलू गेल्या गगनावर. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या या काव्यपंक्तीनुसार दिनांक 5 जून 2019 रोजी हे या भगवंत नगरीच्या मातीमध्ये वृक्ष संवर्धन समितीचं एक रोपटं बीज या ठिकाणी लावलं गेलं. आणि आज आपण पाहतो की 2165वा दिवस या ठिकाणी आज यशस्वीरित्या श्रमदानाने आपण पूर्ण केलेला आहे. उद्देश हाच की आत्ताच शिवशक्ती बँकेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय गुरगुटे साहेबांनी आपली एक सदिच्छा व्यक्त केली की टेम्परेचर कमीत कमी 2 ते 3 डिग्री अंशांनी कमी असतं बार्शीच्या काही हरित आच्छादन असणाऱ्या भागामध्ये. त्या पद्धतीनंच आदरणीय सरांना सांगू इच्छितो की सर, आमचं हे ध्येय आणि आमचं हे स्वप्न कायमच राहील की या बार्शीला, या भगवंत नगरीला मिनी महाबळेश्वर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असंच आमच्या हातून हे श्रमदानाचं आणि निसर्ग सेवेचं अविरत व्रत भगवंताच्या चरणी आम्ही या ठिकाणी कायमच सेवेत राहू, एवढीच इच्छा. आम्हा सर्वांना पाठबळ आणि आशीर्वाद मिळावं एवढीच मागणी. धन्यवाद. रामकृष्ण. रूप बदललं रस्ते असं जास्त बावडा मिळून जायचं का त्यांची मुलगी दिली माझ्याकडे बँकेत होते
शिंगासारखा आहे म्हणून त्याला शिंगे असा शब्द आहे ना. त्याच्यामध्ये प्रत्येक पानावर झाडाची हे तरी लहान शेंग आहे, भरपूर मोठी ही महावेल सगळ्यात मोठी गारंबी. ते विलासराव देशमुखांचे क्लासमेट, ती जे त्यांची कंपनी आहे ना, त्यांचे खास दोस्त विलासराव देशमुख.